एक बहीण म्हणून एवढेच सांगेन, आतापर्यंत तुम्ही तुमच्या कामाला वेळ दिला, पण आता वेळ आहे स्वतःला, स्वतःच्या आवडीनिवडींना आणि कुटुंबाबरोबर, नातवंडांबरोबर खेळायला. तुमचे छंद जोपासण्यासाठी आणि निवांत फिरण्यासाठी जाता जाता तुम्हाला एवढंच म्हणेल की निवृत्तीनंतर तुमची ही दुसरी इनिंग पहिल्यापेक्षा अधिक आरोग्यदायी आणि आनंदी जाऊ. पाऊल थकली तरी आठवणी थकणार नाही. तुमच्या कार्याची, तुमच्या शिस्तीची ही शिदोरी कधीच विसरणार नाही. तुम्हाला पुढील दीर्घ आणि सुखमय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नाते तुमचे आमचे रक्ताचे नसले तरी प्रेमाच्या आणि मार्गदर्शनाच्या धाग्याने विणलेले आहे. आमच्या हृदयात कायम जतन केलेले आहे. उपकार तुमचे विसरणे कधी शक्य नाही. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय प्रगती नाही. सदैव ऋणी राहू तुमच्या या आपुलकीचे. औचित्य जरी असले आज या निरोपाचे. खूप खूप धन्यवाद. आणि जसे मगाशी त्या भाऊंनी खूप छान भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं आज प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावरही फेट आहे. माझ्या आयुष्यात मी आज प्रथमच हा फेटा भाऊंच्या या निरोपा समारंभ घातलाय आणि खरंच खूप छान वाटतंय आणि त्यांच्याशी बोलताना मनही तेवढंच भरून येतंय, कारण खरंच तो एक देव माणूस आहे. थँक्यू. धन्यवाद ताई. शिंदेंनी शेजारी